नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत EWS आणि EBC मध्ये नेमका फरक काय आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट 2024 ची जी काही पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आहे श्री छत्रपती अकॅडमी पुणेची ती आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी सुद्धा अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। आजचा जो विषय आहे EWS आणि EBC या दोनमध्ये काय फरक आहे, विशेषतः जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळणारे हे बेनिफिट आहेत, याच्यामध्ये नेमका फरक काय आहे ते आपण डिटेल डिस्कशन पाहणार आहोत। व्हिडिओचा विषय आहे डिफरन्स बिटवीन EWS आणि EBC। EWS आणि EBC हे दोन्ही बेनिफिट जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत अर्थात ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान मिळणारे हे बेनिफिट आहेत, ते नेमके काय आहेत, दोघांमधला नेमका फरक काय आहे ते आता पाहूयात। सुरुवात करूयात EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आणि EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असे त्यांचे लॉंग फॉर्म आहेत। याचे जे काही बेनिफिट आहेत, याचे जे फायदे आहेत ते जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना हे दोन्ही बेनिफिट त्या ठिकाणी मिळतात। दोन्हीमधला नेमका फरक काय आहे, ज्या विद्यार्थ्यांचा ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये ज्या कॅटेगरी आहेत OBC, त्याच्यानंतर VJ, NT1, NT2, NT3, SC, ST आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात SCBC ह्या ज्या काही कॅटेगरी आहेत महाराष्ट्रातले जे काही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहेत कास्ट संदर्भातले किंवा कॅटेगरी संदर्भातले, या व्यतिरिक्त जे विद्यार्थी उरतात अर्थात जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी ह्या दोन्हीपैकी एका रिझर्वेशनचं दोन्हीपैकी एका याचं बेनिफिट त्या ठिकाणी घेऊ शकतात। EWSचा असेल किंवा EBCचा असेल। संपूर्ण ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान एक विद्यार्थी फक्त एका कॅटेगरीचं बेनिफिट त्या ठिकाणी घेऊ शकतो। जर विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये येत नसतील किंवा या कॅटेगरीचं बेनिफिट विद्यार्थी घेत नसतील तर असे विद्यार्थी संपूर्ण ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान EWS किंवा EBCचं बेनिफिट त्या ठिकाणी घेऊ शकतो। जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत जे या संपूर्ण प्रवर्गामध्ये येत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या दोन्ही गोष्टी लागू आहेत। दोन्हीतला नेमका फरक काय आहे ते सुद्धा आपण पाहूयात। विद्यार्थी दोन्हीपैकी कुठल्या तरी एकाचं त्या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकतो। दोन्हीतला नेमका फरक काय आहे ते पाहूयात। तत्पूर्वी आपण पाहूयात की हे जे बेनिफिट घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांना EWS आणि EBC तर कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतात। जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल किंवा इतर कॅटेगरीचा विद्यार्थी असूनही तो त्याच्या कॅटेगरीचं बेनिफिट घेऊ इच्छित नाही, त्यांना जनरल किंवा ओपनमधून फॉर्म भरायचा आहे असे विद्यार्थी ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान त्यांचं ॲडमिशन CET सेलचे जे काही काउन्सिलिंगचे राऊंड होतात ज्याला आपण कॅप राऊंड म्हणतो, त्या राऊंडमध्ये मेरिट बेसवर ॲडमिशन झालं तर विद्यार्थी EWS किंवा EBCचं बेनिफिट त्या ठिकाणी घेऊ शकतो। जर तुमचं ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यातून होत असेल किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणतो, इन्स्टिट्यूशनल किंवा मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे रिझर्वेशनचे बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही। त्या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्यांना पूर्ण फीस बरोबरच मॅनेजमेंटची जी काही ॲडिशनल फीस आहे ती सुद्धा त्या ठिकाणी भरावी लागते। महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोर्सचं कॉलेज असेल तर मॅनेजमेंटची जी फीस आहे साधारण ओपन कॅटेगरीची जी फीस आहे कॉलेजची त्याला × 3 पटीने ती फीस त्या ठिकाणी घेतली जाते। मॅनेजमेंटच्या फीस संदर्भातले जे काही व्हिडिओ आहेत ते आपण या अगोदरही आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतात मॅनेजमेंटची फीस कशा प्रकारे असते। परंतु ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे कॅप राऊंड थ्रू मेरिट बेसवर, मार्क्सच्या बेसवर किंवा आपण त्याला स्टेट मेरिट लिस्ट जी म्हणतो, स्टेट मेरिट लिस्ट किंवा ऑल इंडिया रँकच्या बेसवर होतं अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण स्कॉलरशिपचे असतील किंवा कॅटेगरीचे बेनिफिट असतील ते त्या ठिकाणी मिळत असतात। तर जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी EWS आणि EBC ह्या दोन्हीपैकी एक बेनिफिट विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ शकतो। EWSचे अर्थातच बेनिफिट जास्त आहेत, ते कसे आहेत ते आपण दोन्हीचं वेगळेपण पाहताना आता पाहूयात। सुरुवात करूयात EWS पासून। तर विद्यार्थी मित्रांनो, EWS ही एक कॅटेगरी आहे, केंद्र शासनाने निर्माण केलेली ही एक कॅटेगरी आहे।
हा एक प्रवर्ग आहे. जसं OBC, VJ, NT, SC, ST, SC, BC आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात ह्या जशा महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत, तशीच EWS ही सुद्धा एक कॅटेगरी आहे जी केंद्र शासनाने निर्माण केलेली आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आणि याच्यामध्ये EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सीट रिझर्वेशनसुद्धा आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कोर्सेसचे कॉलेज आहेत मेडिकल फील्डमध्ये, मग त्याच्यामध्ये MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, BUMS असेल, फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस असतील, BSc नर्सिंग असतील, या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत किंवा देशपातळीवर जेवढे गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज असतील, त्या ठिकाणी EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 10% सीटचं सुद्धा रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर EWSचं जे काही बेनिफिट आहे ते ॲडमिशन दरम्यानच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणजेच विद्यार्थ्यांना जी ओपन कॅटेगरीची फीस आहे ती जवळपास 50% कमी त्या ठिकाणी भरावी लागते EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना. तर सीटचं रिझर्वेशन हे फक्त गव्हर्मेंट कॉलेजला आहे. प्रायव्हेट कॉलेजला हे विद्यार्थी ओपनमधून यांचं ॲडमिशन होतं, परंतु त्या ठिकाणी त्यांना फीसचं रिझर्वेशन मिळतं. प्रायव्हेट कॉलेजमध्ये EWSच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं सीटचं रिझर्वेशन त्या ठिकाणी नसतं. त्यांचं ॲडमिशन ओपन किंवा जनरल कोट्यातूनच होत असतं. परंतु जे काही फीसचं रिलॅक्सेशन आहे ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळतं. गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये मात्र त्यांच्यासाठी सेपरेट 10% सीट त्या ठिकाणी रिझर्व असतात. त्यांचा विचार त्या 10% सीटमध्ये सुद्धा होतो आणि जनरल किंवा ओपन कोट्यामध्ये सुद्धा होतो. हा एक महत्त्वाचा फरक आहे. आणि जे काही बेनिफिट आहेत फीजच्या संदर्भातले ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेसच शासनाच्या रूलनुसार विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेसच EWSचा विद्यार्थी असेल तर ओपन कॅटेगरीची जी फीस आहे त्याला 50%नी कमी करून जे काही ॲडमिशनच्या वेळेसच विद्यार्थ्यांना फीसचं बेनिफिट द्यावं असा शासनाचा रूल आहे. परंतु काही प्रायव्हेट कॉलेजेस असे आहेत ते विद्यार्थ्यांकडून सुरुवातीला ओपन कॅटेगरीची फीस भरून घेतात आणि विद्यार्थ्यांना नंतर स्कॉलरशिप फॉर्म वगैरे भरायला सांगून शासनाकडून परत ती फीस मिळवायला सांगतात. परंतु शासन नियम असं सांगतो की EWSचे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ॲडमिशनच्या वेळेसच जी काही फीस आहे ती फीसचं रिलॅक्सेशन देऊनच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर EWSसाठी विद्यार्थ्यांकडं सर्टिफिकेट असतं, मग सेंट्रल असेल किंवा स्टेट असेल, विद्यार्थ्यांकडं प्रॉपर EWS सर्टिफिकेट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 50% फीस रिलॅक्सेशन EWSच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं. आता ज्या विद्यार्थ्यांकडं EWS सर्टिफिकेट नाही आणि विद्यार्थी जनरल कॅटेगरीचा आहे आणि उत्पन्नसुद्धा कौटुंबिक उत्पन्नसुद्धा विद्यार्थ्यांचं कमी आहे, फक्त EWS सर्टिफिकेट नाही किंवा ह्या कॅटेगरी असतील आणि या कॅटेगरीमधलं एखादं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडं नसेल आणि या कॅटेगरीचं बेनिफिट ते सर्टिफिकेट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळत नसेल आणि विद्यार्थ्यांनी जनरलमधून फॉर्म भरला असेल आणि त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट नसेल तर असे विद्यार्थी EBC या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. जसं आपण पाहिलेलं आहे EWS ही एक कॅटेगरी आहे आणि EBCला आपण स्कॉलरशिप म्हणू शकतो. ही एक स्कॉलरशिप आहे. EBCसाठी कसल्याही प्रकारचं सीट रिझर्वेशन कॉलेजच्या पातळीवर नसतं. यांचेसुद्धा ॲडमिशन जनरल किंवा ओपन कोट्यातून होत असतात. सीटचं रिझर्वेशन गव्हर्मेंटला पण नसतं आणि प्रायव्हेटला पण त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. आणि याचं जे काही बेनिफिट आहे ते आफ्टर ॲडमिशन विद्यार्थ्यांना मिळतं. अगोदर विद्यार्थ्यांना जी काही कॉलेजची ओपन कॅटेगरीची फीस आहे ती फीस भरून विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यावं लागतं आणि ॲडमिशन झाल्यानंतर पूर्ण MahaDBT जी महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिपसाठीची महत्त्वाची वेबसाईट आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म टाकावा लागतो, स्कॉलरशिप फॉर्म भरावा लागतो आणि स्कॉलरशिप थ्रू शासनाकडून आपली जी काही फीस आहे त्यातली अर्धी फीस विद्यार्थ्यांना परत मिळवावी लागते. तर हे जे काही बेनिफिट आहे ते आफ्टर ॲडमिशन विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्याचबरोबर जसं EWSला EWS सर्टिफिकेट असतं तसं EBCसाठी कसल्याही प्रकारचं EBC सर्टिफिकेट नसतं. तुमचं इन्कम सर्टिफिकेटच त्याचा पुरावा आहे की तुम्ही इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमध्ये येतात, तुमचं उत्पन्न कमी आहे. इन्कम सर्टिफिकेटवरच विद्यार्थी EBC प्रवर्गातला त्या ठिकाणी ठरत असतो आणि फीसचं रिलॅक्सेशन इथेही 50%च्या जवळपास विद्यार्थ्यांना मिळतं. तर हे मेजर डिफरन्स आहेत EWS आणि EBCमधले. EWS ही एक प्रॉपर कॅटेगरी आहे. यांच्यासाठी सीटचं रिझर्वेशन गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये आहे. बेनिफिट शासन नियमानुसार विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेसच त्या ठिकाणी मिळत असतं आणि EWS सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे असतं. EBC एक स्कॉलरशिप आहे. कुठल्याही प्रकारचं सीटचं रिझर्वेशन कसल्याही कॉलेजमध्ये EBCसाठी सेपरेट सीट त्या ठिकाणी नसतात. ओपनमधूनच हे ॲडमिशन होतात
आणि बेनिफिट जे आहे विद्यार्थ्यांना आफ्टर ॲडमिशन झाल्यानंतर कॉलेजची संपूर्ण फीस भरल्यानंतर स्कॉलरशिपच्या माध्यमातून हे बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळवावे लागतात। या ठिकाणी EWS सारखं कसल्याही प्रकारचं EBCचं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे नसतं। इन्कम सर्टिफिकेट हेच एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहे आणि दोन्हीकडे फीस रिलॅक्सेशनमध्ये जवळपास 50% विद्यार्थ्यांना फीसमध्ये बेनिफिट या ठिकाणी मिळत असतं। त्यामुळे जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट नाही असे विद्यार्थी EBCचा लाभ घेऊ शकतात आणि जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांचे उत्पन्न कमी आहे आणि EWS सर्टिफिकेटसुद्धा त्यांचं निघतं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जरूर EWSचा विचार करायचा आहे, कारण फीसमध्ये रिलॅक्सेशन दोन्हीकडे असलं तरी इथे मात्र EWSसाठी गव्हर्मेंट कॉलेजला सीटचं रिझर्वेशन हे एक्स्ट्रा बेनिफिट विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळत असतं। त्याचबरोबर कॉलेजची फीस भरत असताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कमी फीस भरावी लागते। ॲडमिशनच्या वेळेसच काही कॉलेजेस तुरळक असे आहेत जी संपूर्ण फीस भरून घेतात, विशेषतः प्रायव्हेट कॉलेजेस, परंतु शक्यतो गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला किंवा महाराष्ट्रातले बहुतांश चांगले जे कॉलेजेस आहेत ते विद्यार्थ्यांना EWSचीच फीस त्या ठिकाणी भरून घेत असतात, तर फीसचं बेनिफिट पण तुम्हाला मिळतं। त्याचबरोबर जे काही आहे सीटचं रिझर्वेशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी EWS प्रवर्गामध्ये मिळत असतं। यदा कदाचित तुमचं EWS सर्टिफिकेट निघत नसेल तर तुम्ही मग ॲडमिशन झाल्यानंतर EBC या स्कॉलरशिपचा विचार करू शकता। हे रिझर्वेशन नाही, ही एक स्कॉलरशिप आहे EBC आणि EWS ही प्रॉपर कॅटेगरीसुद्धा आहे, म्हणजे फॉर्म भरत असताना सुद्धा तुम्हाला EWS असा उल्लेख करता येतो, परंतु EBC असा कुठलाही उल्लेख तुम्हाला फॉर्ममध्ये करता येत नाही। जनरलमधून तुमचं ॲडमिशन पूर्ण व्हावं लागतं मेरिट बेसवर आणि त्यानंतर स्कॉलरशिपच्या मार्फत तुम्हाला हे बेनिफिट मिळत असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं EWS आणि EBCमधलं जे काही मेजर फरक आपण डिस्कस केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही, जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यावर कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।